एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र नुकताच एसएससी जीडी भरतीचे फिजिकल झालेले आहे। जे 53,690 जागांसाठी जे 2024 ची एसएससी जीडीची भरती निघाली होती, तर त्याचे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी जे नुकताच या ठिकाणी फिजिकल झालेले आहे। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये। तर तळेगाव सीआरपीएफ सेंटरला सर्व विद्यार्थ्यांचा ग्राउंड या ठिकाणी संपलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थी या ठिकाणी रनिंग मध्ये फेल झालेले आहे आणि त्याचबरोबर उंची मध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी या ठिकाणी काढण्यात आलेले आहे। आणि याचा जो सरळ असर या ठिकाणी जाणार आहे, तर तो या ठिकाणी फायनल कटापूर या ठिकाणी असर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर या वर्षी एसएससी जीडी भरतीचा फायनल कटाप या ठिकाणी किती लागणार आहे, सेम झोन काय असणार आहे, आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क आपल्याला कमीत कमी असले पाहिजे जेणेकरून आपल्याला यामध्ये सिलेक्शन आपलं होणार आहे, याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्राचा एसएससी जीडी भरतीचा या वर्षी कटाप किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क आपल्याला असले पाहिजे याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी जे ग्राउंड झालेला आहे लक्षात ठेवा। आणि एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा नक्सल एरिया त्याचबरोबर जनरल एरियाचा यावर्षी कटअप किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा, आता नुकताच तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी ग्राउंड झालं, तर ग्राउंड मध्ये जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त पोरं या ठिकाणी डिस्क्वालिफाय झालेले आहे ते म्हणजे ग्राउंड मध्ये। कारण की ज्या विद्यार्थ्यांना 120 प्लस मार्क होते अशी सुद्धा मुलं या ठिकाणी रनिंग मध्ये कटलेले आहे, ज्यांना 130 प्लस मार्क होते महाराष्ट्राचे असे चांगले पोरं या ठिकाणी रनिंग मध्ये सर्वात जास्त कटलेले आहे आणि हाईट मध्ये सुद्धा या ठिकाणी कटलेले आहे। तळेगाव सीआरपीएफ सेंटरचा पुणेचा ग्राउंड होता, तर कोणकोणत्या बॅच मध्ये 120 रनिंग साठी पोरं सोडे, 120 कोणकोणत्या बॅच मध्ये 140 पोरं रनिंग साठी सोडे आणि त्यामधले फक्त 70 पोरं रनिंग काढे, हे रियालिटी आहे लक्षात ठेवा। ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालाय त्यांची कंडिशन मी या ठिकाणी तुम्हाला सांगू राहिलो, जे पोरं रनिंग मध्ये कटले त्यांची मी त्यांच्या तोंडातून मी ऐकलाय, मी त्यांनी मला सांगितलं आहे। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थी या ठिकाणी रनिंग ग्राउंड पास झाले आहे तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला अनुभव तिचा सांगितला आला आहे ग्राउंडच्या अंदरचा। कारण की एका बॅच मध्ये 220 पोरं त्या ठिकाणी रनिंग साठी सोडे आणि त्यामधले फक्त 70 पोरं 80 पोरं असे फक्त रनिंग त्यामध्ये काढले आणि त्यामधले सुद्धा जे विद्यार्थी 70-80 ज्या पण विद्यार्थ्यांनी रनिंग काढले तर त्यामधले सुद्धा 10-15 पोरं त्या ठिकाणी उंचीमध्ये फेल केल्या जात, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी होतं। आणि महिला उमेदवारांची सुद्धा सेम तशीच कंडिशन होती, महिला उमेदवारांचे थोडी 160 महिला उमेदवार थोडे त्यामधले सुद्धा काही बॅच मध्ये 60 महिला उमेदवार पास होत आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या बॅच मध्ये 100 महिला उमेदवार ग्राउंड पास होत आहे, अशा काही त्या ठिकाणी कंडिशन चालू होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जास्त पोरं या ठिकाणी रनिंग मध्ये कटलेले आहे आणि याचा जो सरळ असर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तर तो या ठिकाणी आपल्याला फायनल कटअपवर आपल्याला ह्या असर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर एसएससी जीडी भरतीचा यावर्षी जो फायनल कटअप हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। पहिली गोष्ट, यावर्षी जागा यामध्ये वाढलेल्या म्हणजे 53,690 जागांसाठी ही एसएससी जीडीची भरती या ठिकाणी झालेली आहे। कारण की पहिले जी 2024 ची जी भरती होती 39 जागांसाठी भरती आली होती, त्यानंतर 14,000 जागा त्यामध्ये वाढल्या, 53,690 जागांसाठी ही भरती या ठिकाणी झालेली आहे। तर याचा सरळ जो या ठिकाणी जो प्रभाव पडणार आहे यामध्ये, तर तो डायरेक्ट फायनल कटअपवर या ठिकाणी पडणार आहे। तर कटअप या ठिकाणी फायनल कटअप खूप कमी या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला आताच सांगून देतो, जे पण विद्यार्थी काटावर जरी असाल तरी सुद्धा आपल्याला संयम सोडायचा नाहीये, कारण की ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क होते ते सुद्धा मुलं या ठिकाणी कटलेले आहे। आणि अजून सुद्धा या ठिकाणी सोमवार जे मेडिकल अजून मुलांचा बाकी आहे, मेडिकल मध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी ते काटणार आहे, एक लक्षात ठेवा। जास्त पोरं मेडिकल मध्ये नाही काटणार आहे, पण कमी प्रमाणात त्या ठिकाणी मुलं काटणार आहे मेडिकल मध्ये, त्यामध्ये सुद्धा चांगले पोरं त्या ठिकाणी काटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त पोरं कटणार नाही म्हणजे कमी प्रमाणात त्या ठिकाणी पडणार आहे। एसएससी जीडी मध्ये जास्त पोरं मेडिकल मध्ये कटत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यावर्षी एसएससी जीडीचा कटअप किती जाणार आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो। पहिले महिला उमेदवारांचा कटअप सांगून देतो, जनरल आणि नक्सल एरियाचा। आणि हा जो कटअप मी तुम्हाला सांगून राहिलो बीएसएफ आणि सीआरपीएफचा कटअप तुम्हाला सांगून राहिलो, कारण की बीएसएफ आणि सीआरपीएफ हे कमी मार्क असेल तर आपल्याला भेटते, म्हणजे 100% आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, ते मी तुम्हाला सांगून राहिलो। कमी मार्कावर आपल्याला पोस्ट भेटणार आहे म्हणजे आपलं सिलेक्शन होणार आहे, आपण सेफ झोन मध्ये असणार आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून राहिलो। हा जो कटअप हा बीएसएफ आणि या ठिकाणी सीआरपीएफ या पदासाठी आहे। सीआयएसएफचा जो
कडाबा हा जास्त जाणार आहे लक्षात ठेवा। यापेक्षा 15 मार्क जरी प्लस धरून चला एवढा या ठिकाणी सीआयएसएफचा कडाप या ठिकाणी जाणार आहे, चांगला जर पोस्ट पाहिजे असेल तर। ठीक आहे, आता महिला उमेदवारांसाठी तुम्हाला कडाप सांगतो। 160 पैकी महिला उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जनरल एरियाच्या महिला उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे हा 94 जर आपल्याला मार्क असेल तर आपलं सिलेक्शन यामध्ये होणार आहे। आणि नक्सल एरियाच्या महिला उमेदवार असेल ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 90 मार्क असेल तर सिलेक्शन आपल्या यामध्ये होणार आहे 160 पैकी। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल 160 पैकी 99 ते 100 मार्क असेल तर आपलं फायनल यावर्षी सिलेक्शन होणार आहे। आणि नक्सल एरियाच्या ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 94 जर मार्क असेल तर आपलं सिलेक्शन यावर्षी होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी तुम्हाला 100 मार्क जर असेल जनरल एरियामधून तर आपलं सिलेक्शन यावर्षी होणार आहे। आणि तुम्ही जर नक्सल एरियातल्या महिला उमेदवार असाल एससी कॅटेगरीच्या 160 पैकी 94 जर मार्क असेल तर आपलं यावर्षी सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी एसटी कॅटेगरीच्या जनरल एरियाच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 93 जर मार्क असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी आपलं होणार आहे। आणि नक्सल एरियातला तुम्ही एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 80 मार्क जर आपल्याला असेल तर यावर्षी फायनल सिलेक्शन आपलं असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जनरल एरियामधले यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 102 101 मार्क असेल तर आपलं यावर्षी सिलेक्शन होणार आहे। आणि तुम्ही जर यूआर कॅटेगरीच्या नक्सल एरियातला महिला उमेदवार असाल 160 पैकी 95 जर मार्क असेल तर यावर्षी आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल महिला उमेदवार असाल 160 पैकी जर आपल्याला 60 मार्क जरी असेल तरी सुद्धा आपलं यावर्षी फायनल सिलेक्शन होणार आहे, कारण की एक सर्व्हिसमॅन माजी सैनिकांचा जो कडापा हा खूप कमी या ठिकाणी जातोय। आता पुरुष उमेदवारांचा कडाप मी तुम्हाला सांगून देतो, हा सुद्धा बीएसएफ आणि सीआरपीएफचा कडापा आहे, कारण की बीएसएफ आणि सीआरपीएफचा जो कडापा हा खूप कमी मार्कावर या ठिकाणी लागते। तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल माजी सैनिक असाल 160 पैकी जर तुम्हाला 70 मार्क असेल तर यावर्षी फायनल सिलेक्शन आपलं यामध्ये होणार आहे। 60 70 80 जरी मार्क्स असेल तर सीआयएसएफ सुद्धा भेटण्याचे जास्त चान्सेस माजी सैनिकांना असते। तुम्ही जर या ठिकाणी पुरुष उमेदवार असाल जनरल एरियामधून ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे 160 पैकी 97 वर कडाप जाणार आहे। आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या नक्सल एरियातले पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 70 मार्कावर या ठिकाणी कडाप जाणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी जनरल एरियामधले ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 102 मार्क जर असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे। तुम्ही जर नक्सल एरियामधले ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 83 जर मार्क असेल तर यावर्षी आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर जनरल एरियामधून एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 100 मार्क असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे। तुम्ही जर नक्सल एरियामधले एससी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर आपल्याला 160 पैकी 73 मार्क असेल तर यावर्षी फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे। तुम्ही जर जनरल एरियामधून एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल आणि 160 पैकी जर आपल्याला या ठिकाणी 90 मार्क जर असेल तर यावर्षी आपल्या या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे। तुम्ही जर नक्सल एरियातले एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 160 पैकी जर 80 मार्क आपल्याला यावर्षी असेल तर यावर्षी फायनल सिलेक्शन आपल्या यामध्ये होणार आहे। आणि तुम्ही जर या ठिकाणी जनरल एरियामधून यूआर कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 103 जर मार्क आपल्याला असेल तर यावर्षी फायनल सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होणार आहे। आणि तुम्ही नक्सल एरियातले जर समजा यूआर कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 160 पैकी जर आपल्याला 85 मार्क असेल तर यावर्षी आपलं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। म्हणजे खूप एवढा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। एवढे जर मार्क आपल्याला असेल तर आपलं सिलेक्शन होणार आहे फायनल। यापेक्षा 2 ते 4 मार्क या ठिकाणी वाढू सुद्धा शकते, पण एवढाच कडाप या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढा संदाज आपला या ठिकाणी लागणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवसात थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।